नमस्कार मंडळी. दर्शन मागता येतं, ठरवता येतं, पण मिळतं तेव्हाच जेव्हा देव स्वतः बोलवतो. असाच काही अनुभव मला काल आला. काल अंगारकी चतुर्थी होती, म्हणून मी माझ्या आजीसोबत मोर्शीला दर्शनासाठी गेले होते. सकाळी मी गणपतीसाठी आणि गजानन महाराजांसाठी हार बनवला. हार बनवत असताना मी खूप खुश होते की चला, खूप दिवसांनी आता मला महाराजांचं दर्शन घेता येईल. मग आम्ही हार आणि प्रसाद घेऊन सर्वात आधी गणपतीच्या मंदिरात गेलो. अंगारकी चतुर्थीमुळे तिथे थोडी गर्दीच होती, त्यामुळे लोकांना त्या कठड्याच्या आतमध्ये जाऊ देत नव्हते. आणि माझं नशीब एवढं चांगलं की मला तिथे आत जाऊन जवळ जाऊन दर्शन घेता आलं आणि मी स्वतःच्या हाताने गणपतीला हार अर्पण केला. खूप छान दर्शन झालं तिथे. तिथून मग आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो. खरं सांगायचं तर मी हे आधीच ठरवलं होतं की नवीन वर्षाची सुरुवात मी गजानन महाराजांच्या दर्शनानेच करेल, काहीही होऊ दे. म्हणजे संकल्पच होता माझा तसा. पण अनफॉर्च्युनेटली आमच्या फॅमिलीमध्ये डेथ झाली आणि सगळा प्लॅन तिथेच फ्लॉप झाला. मग आज चान्स मिळाला होता म्हणून मी खुश होते. पण मंदिरात गेल्यावर मंदिर चक्क बंद होतं. मला हे माहिती होतं की दुपारी मंदिर बंद असतं, तरीही काय माहिती काल माझ्या अजिबातही म्हणजे लक्षातही आली नाही ही गोष्ट. मला एवढं वाईट वाटत होतं, एवढे निगेटिव्ह विचार येत होते की आपलं काही चुकलं तर नसेल, मी काही वाईट तर केलं नसेल, असे काही काही विचार माझ्या मनात येत होते. मग म्हटलं हा हार आणि प्रसाद घरी परत नेल्यापेक्षा आपण स्वामींच्याच केंद्रात जाऊया. मी मागल्या वर्षी 1-2दा केंद्रामध्ये गेले होते. तिथले काही जास्त रिच्युअल्स मला माहीत नव्हते की काय करायचं असतं, तरी ज्या गोष्टी मला माहीत होत्या त्या मी केल्या. तिथे गेल्यावर मला एवढं गोंधळल्यासारखं वाटत होतं की हार कुठे ठेवू, प्रसाद कुठे ठेवायचा, काय करू काहीच कळत नव्हतं. कारण माझ्या हाराच्या साईजची फ्रेमही तिथे नव्हती आणि मूर्तीही नव्हती. मग शेवटी लाकडी असं मंदिर होतं, त्यावर मी हार ठेवला, हार अर्पण केला, दर्शन घेतलं, प्रसाद वाटला. तेव्हा कुठे मला थोडं शांत वाटलं आणि मी पॉझिटिव्ह विचार केला की स्वामींना मला दर्शन द्यायचं असेल, स्वामींनी मला बोलवलेलं असेल, कदाचित या हाराचे मानकरी स्वामीच असतील, असा पॉझिटिव्ह विचार करत मी घरी गेले. मम्मीला विचारलं की माझं काही चुकलं तर नसेल. मम्मीने सांगितलं की असं काही नसतं, तुझ्या नशिबात स्वामींचं दर्शन असेल. आणि मग आम्ही आमच्या घरी सुद्धा गणपतीची पूजा करून घेतली. तर असा होता माझा दर्शनाचा अनुभव. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.